गोष्ट तुला मगाशीच सांगणार होते. काही गोष्टी अपूर्ण ठेवायच्या नसतात, कारण त्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा विसरून जातो आणि त्या विसरलेल्या गोष्टी आयुष्यभरासाठी अपूर्ण राहतात. गोष्टी अपूर्ण राहिल्या याचं आपल्याला दुःख नसतं, पण ती गोष्ट जेव्हा फिरून आपल्या समोर येते तेव्हा जे दुःख होतं ना, ते दुःख आपण सहजासहजी विसरू नाही शकत. म्हणजे असं नाही विचारणार आता, तुझी नेहमीची सवय म्हणजे तुझी अपूर्ण राहिलेली गोष्ट मला सापडली आहे आणि ती अजूनही अपूर्णच आहे. म्हणजे तू सुधारणार नाहीस. तू मगाशी कॉलवरती बोलत होतास तेव्हा हा कागद इथे पडलेला दिसला. यावर काही अक्षरं दिसली म्हणून मी तो उचलला. पाहिलं तर तुझी ही अपूर्ण राहिलेली कविता मस्त लिहिलीयेस. चांदण्यांच्या चांद राती पावसाची बरसात व्हावी. किती मस्त ओळी आहेत या. म्हणजे चांदण्यांची रात्र पण हवी आणि सोबत पाऊस पण हवा. पाऊस नेहमी आभाळातूनच पडतो असं नाही ना. हा पाऊस डोळ्यातून बरसणारा आहे. रात्र चांदण्याची आहे म्हणून डोळ्यातला पाऊस आनंदाचा आहे. कदाचित तुला समजला नसेल अर्थ, म्हणून सांगितला. इट्स ओके यार, पण मला खरंच याचा अर्थ नाही कळाला. पण किती मस्त लिहिली आहेस कविता, पूर्ण कर ना. चांदण्यांच्या चांद राती पावसाची बरसात व्हावी. बरसणाऱ्या पावसामध्ये तुझी माझी भेट व्हावी. तुझ्या माझ्या भेटीला चंद्राची साक्ष व्हावी. चंद्राच्या साक्षीने आपल्या प्रेमाला सुरुवात व्हावी. आदिती आदिती आदिती, कविता संपली. हा, कुठे लक्ष आहे तुझं? काय बोलू, मला तर खरं विश्वासच बसत नाही. तुझ्यासारखा मुलगा माझ्यावरती इतकं प्रेम करतोय. बस झालं, खूप झालं आता झाडावर चढवणं. आता उतरू खाली की वर चढायचे अजून? हां, जा बाबा, तुला चांगलं बोललं ना तरी तू असंच करतोस. आता मला नाही बोलत, कट्टी. असं किती वेळ तू न बोलता राहू शकणार आहे? खरं सांगू की खोटं? खोटं सांग. क्षणभरी नाही, आणि खरं? क्षणातला क्षणही नाही. हो स्वीट, किती छान बोलतेस तू. तू माझ्याशी न बोलता क्षणभरही राहू शकणार नाहीस. तूच एवढा गोड आहेस ना की तुझ्याशी न बोलता राहिले ना तर लगेच मुली येऊन तुला चिकटतील. मग काय, माझा पत्ता कायमचा गुल. मग वैष्णवी दिसली काय, बोलली काय, कोण वैष्णवी असं म्हणशील तू. त्यामुळे नाही बाबा, मी कायम बोलणार तुझ्याशी. झालं नाहीये ना अजून पण तुझा विश्वास? मला नाही बोलायचं तुझ्याशी. माकडा, तुला चेष्टा केलेली पण कळत नाही. मला नाही काय ऐकायचं तुझं आता. बघा, फायनल आहे तुझं? हो फायनल आहे माझं. गट्टी म्हणजे गट्टी, नो बट्टी. बघ, परत एकदा नीट विचार कर. केलाय मी विचार. ठीक आहे. हे म्हटलं, बरेच मुंगळे माझेही मागे आहेत म्हटलं, तर तू बोलत नाहीस म्हटल्यावर. बोलतोय की. मी कधी म्हटलं नाही बोलायचं म्हणून? मग आत्ता काय म्हणत होतास? अरे यार, तुला कळतही नाही मला राग आलेला. तू साधा प्रयत्न पण नाही केला माझा राग काढण्याचा. हो का? मग इतक्या वेळ शुद्ध मराठीत तुझा राग काढत नव्हते तर काय करत होते रे बाळा? अच्छा, तर तू माझा राग काढवतेस का? मला कसं समजलं नाही. तुला समजायला देवाने अजून तुला तेवढी अक्कल दिली नाही ना, म्हणून. बरं ऐक ना,
परवा जाऊयात आपण फिरायला. मगाचपासून मी तुला तेच सांगतोय. एक काम करू, आपण मस्त गोव्याला फिरायला जाऊया. बीचवरती फिरू, पार्टी करू, एन्जॉय करू फुल. मी आत्तापासून तयारीला लागतो. परवा निघू आपण. कसं सुचतं ना तुला? हो ना. अरे बाळा, गोव्याला जायला, फिरायला, पार्टी करायला आपलं काही लग्न झालेलं नाही अजून. हे सगळे नखरेत ना लग्न झाल्यावर करायचे. आत्ता इथेच कुठेतरी जाऊ फिरायला. असंही खूप बोर झालंय. हो, नाही समजणार मला तुझं मन. तुला तरी कुठं समजलंय का माझं मन? किती वेळा म्हटलं मेघा, कंटाळा येतोय, कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, बाहेर जाऊन येऊया, जरा बरं वाटेल. पण नाही, नेहमी कारणं काढून नेहमी टाळत आली असतो. हो, नव्हतं यायचं मला फिरायला. घरी काय सांगणार होते? तुझ्या बरोबर फिरायला निघाले. तुला काही नाही रे. घरच्यांनी जवळजवळ मारून टाकलं असतं मला. घरी एवढं स्ट्रिक्ट असतानाही कॉलेजची एक्स्ट्रा कारणं वगैरे सांगून यायचीच ना मी. मूवी पण पाहिलेत, पण ॲज युजल तुला ते समजणार नाही. आणि बाय द वे, मी का तुला एक्सप्लेनेशन देते? मी तुला एक्सप्लेनेशन मागितले पण नाही. सो डोंट वेरी. तू काय न बोललीस ना तरी चालेल. असं कधी बोलून दिलेस रे तुम्हाला? त्या दिवशी थोडं काही बोलले तर लगेच माझ्यावर हात उचलला. काय बोललीस त्या दिवशी? एक्सक्यूज मी. काय रे असं बोलले मी? फक्त एवढंच बोलले ना, लग्नानंतर फक्त आपण दोघंच राहायचं, आपल्याला दुसरं कोण नकोय. हो, असंच बोललीस. पण त्यानंतर अजून काय बोललीस हे आठवून बघ जरा. मी माझ्या आईवडिलांना सोडून येणार आहे. माझं त्यांच्याशी पटत नाही. सो तू पण तुझ्या आईवडिलांना सोड. आजपासून आई वडील मेले. हे असं बोलल्यानंतर हात उचलणार नाही तर काय? माहितीये ना त्या दिवशी माझ्या घरी भांडणं झालेली, म्हणून मी रागात बोलून गेले काही पण. हो, मी ही रागातच हात उचलेल ना. पण तू चुकलीस की नाही हे तेवढं सांग. मी त्या दिवशी तुझ्यावरती हात उचलला म्हणून तू रागावलीस. त्यानंतर 30-32 वेळा मी तासाभरात कॉल केले तुला. मग समजलं मला तू हाताची नस कापून घेतलीस म्हणून. अच्छा, म्हणून तू मला भेटायला आला नाहीस का? मग जे सांगितलं ते राहू देत. आता खरं काय ते सांग. सांगितलं ना मगाशी, तेच खरं कारण होतं. साहिल, मी तुला ओळखत नाही का अजिबात? तू कितीही खोटं बोलून ते खरं आहे असं भासवण्याचा अभिनय केलास ना, तरी ते इतरांना पटेल, इतर विश्वास ठेवतील, मी नाही. त्यामुळे खरं काय ते सांग. नक्की काय म्हणायचंय काय तुला? मी हॉस्पिटलमध्ये असताना संग्राम मला भेटायला आला होता. त्यावेळी त्यांनी मला खरं काय ते सगळं सांगितलं. मूर्ख आहे तो संग्राम. मी त्याला सांगितलेलं कुणाला सांगू नकोस म्हणून, तरी पण बोललास साला. तू त्या दिवशी रागात निघून गेलीस. अगं, कित्येक कॉल केले मी तुला, पण तुझा एकही रिप्लाय नाही. खरं तर मी रागात हात उचललेला तुझ्यावरती. तसं करायला मी नको होतं. मी खूप टेन्शन मध्ये होतो यार. त्यानंतर संग्रामचा फोन आला. त्यानं मला सांगितलं तू तुझ्या हाताची नस कापून घेतलीस म्हणून, आणि तू हॉस्पिटलमध्ये आहेस. म्हटलं माझ्या चुकीची शिक्षा दिला का? मी तरी जगून काय करू? मग घरात असलेल्या झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. 2 दिवसांनी जाग आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. आईनं गोळ्या खाताना बघितलेलं म्हणून वाचलो. नाही तर आज या ठिकाणी तुला भेटलोच नसतो. हे बोलायलाच हवं का? का काहीही बोलायची तुझी सवय गेली नाही आज? काहीही बोलतोस, काहीही कसंही खातोस. ड्रेसचा तर तुला अजिबात सेन्सच नाही. सतत नेहमी तुझी हीच किटकिट 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 असते. नाहीच आहे तुला ड्रेसिंग सेन्स चांगला. एक एक शर्ट 4-4, 5-5 दिवस घालत असतोस, आणि त्यातला कुठला कलर चांगला दिसतो कुठला नाही एवढा पण साधा सेन्स नसावा का तुला? मला तर नवलच वाटतं. हो का? पण घालतो ना काहीतरी.
की अशमोगात राहणाऱ्या त्या माणसांसारखं पाला बांधून फिरतो? हा, मी नसते ना तर तो पाला बांधून फिरायला पण कमी केलं नसतंस. तुला ना कशाचं काहीच पडलेलं नसतं. कधीतरी प्रेमानं विचारलेस का रे, सानिका जेवलीस का, तुझं काय चाललंय, काय करतेस? अरे काहीच नाही तर म्हणजे मी विचारले की बाबू जेवलीस का, तरच तू जेवणार का? म्हणजे इतर दिवस तर तू उपाशीच असशील. थांब, भूक लागली असेल ना तुला काहीतरी, थांब मागवतो. तुझ्यासारख्या मूर्खाशी वाद घालणं ना म्हणजे खरंच मूर्खपणाचं लक्षण आहे. मला तुझ्या नादीच नाही लागायचंय रे. मग मगाचपासून काय वाद घालत नव्हतीस तर काय भजन करत होतीस? बर आहे मी मूर्ख. स्वतःला मूर्ख म्हटलीस म्हणून बरं, नाहीतर अजून वाद घातला असतास. जाऊ दे रे, मला तुझ्यासारख्या मूर्खाशी नादीच नाही लागायचे. मी तुझ्याशी न बोलणंच बरं आहे. मला ही महामूर्खाच्या नादी लागायची हौस आलेली नाहीये. तू का भांडतोयस माझ्याशी? तुला काय मिळतं रे? आणि आणि तू हे असं माझ्याशी स्वतःला कम्पेअर का करत असतोस? जरा बघ ना स्वतःचा अवतार. मी आता बोलू का? मुली, तू आम्हाला बोलवलंस, आम्ही इथं आलो, तुम्ही बोललात, आम्ही ऐकलं. आता एक सांग, तुम्ही दोघं एकमेकांना चांगलं ओळखता. आम्ही तिराईत माणसं तुम्हाला काय ओळखणार? फक्त एवढंच सांग, तुमच्या प्रेमाची नाव संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे. आता ती किनाऱ्याला न्यायची की ती तिथंच बुडून द्यायची हे तुम्ही दोघांनी ठरवायचं. आमची नाव काय किनाऱ्याला जाऊन पोचलेली आहे, त्यामुळे आम्ही आता निघतो. चला, वल्लव रे नागवा हो, वल्लव रे रामा, चला. आणि बरोबर आहे मुलांनो, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुमचा तुम्ही घ्या, पण नीट विचार करून घ्या बरं. येतो. कविता, मला वाटते राम, ह्या गोष्टीवर आपण न बोललेलंच बरं. कारण त्यांनी फायदा काहीच होणार नाही. कविता, जेव्हा नात्यांची परीक्षा चालू असते ना, तेव्हा फायदा तोटा पाहायचा नसतो. पाहायचं असतं ते माणसाचं मन. व्यवहाराच्या गोष्टीनं राम तू न सांगितलेलंच बरं. असंही या व्यवहारात तुझा फायदाही आहे आणि तोटाही आहे. फायदा म्हणजे तू तिच्यासोबत लग्न करशील, तुझा नवीन संसार सुरू होईल, हक्क गाजवायला कोणतरी भेटेल तुला. ठीक आहे, दे इकडे पेपर्स. आता खरं तर तुला समजवण्यात काही अर्थच नाही. मी आज तुला इथं समजावण्यासाठी आलो होतो. एक गोष्ट, तू म्हणतेस ना, जा तिच्याशीच लग्न कर, लग्न करणार आहे. खरं तर आमच्यात असं काहीच नाहीये. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. पुढच्याच आठवड्यात तिचं लग्न आहे. लग्न होऊन ती US ला शिफ्ट होणार. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. अर्थात प्रश्न एवढा अवघड नाहीये. ते उत्तर आता तुझ्या जवळच ठेव. फायनली तुझ्या मनासारखं होतंय आता. डिवोर्स नंतर आरो तुझ्याकडेच राहील. तू त्याचा नीट सांभाळ करशीलच. कधी कधी आरूला तुला भेटायला मी पण येत जाईल, जर तुझी इच्छा असेल तर.